श्री स्वामी समर्थ। वसंत पंचमी हा हिंदूंचा महत्त्वाचा सण आहे। हा सण वसंत ऋतूच्या आगमनाच्या निमित्ताने साजरा केला जातो। या दिवशी देवी सरस्वतीची पूजा केली जाते। वसंत पंचमीला श्री पंचमी किंवा ज्ञान पंचमी असेही म्हणतात। वसंत पंचमी हा सण माघ शुद्ध पंचमीला साजरा केला जातो। वसंत पंचमीला देवी सरस्वतीची पूजा केली जाते। वसंत पंचमीला ज्ञान, बुद्धी, कला आणि विद्येची देवता मानली जाते। वसंत पंचमीला निसर्गाच्या नूतनीकरणाचे आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक मानले जाते। वसंत पंचमीनंतर होलिका आणि होळीच्या तयारीला सुरुवात होते। भारतीय धर्मामध्ये हा सण प्रदेशानुसार वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो। वसंत पंचमी या दिवशी नवीन पिकांच्या ओंब्या आणून त्या घरातील देवतेला अर्पण करून नवीन पदार्थ बनवून ग्रहण करतात। वसंत पंचमी या तिथीला सरस्वती देवी उत्पन्न झाली म्हणून तिची पूजा करतात। तसेच लक्ष्मीचाही हा जन्मदिन मानला जातो म्हणून या तिथीला श्री पंचमी असेही म्हणतात। या दिवशी पहाटे अभ्यंग स्नान करून पूजा करतात। वसंत ऋतूचे आगमन वसंत पंचमीच्या दिवसापासून होते असे मानले जाते। वसंत पंचमीच्या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली। हा दिवस देवी सरस्वतीचा उत्सव म्हणून साजरा केला जातो। या दिवशी विशेषतः देवी सरस्वतीची पूजा करून तिला ज्ञान आणि बुद्धिप्राप्तीसाठी प्रार्थना केली जाते। नवीन शिक्षण सुरू करणे, नवीन कार्य सुरू करणे, मुलांचे मुंडन करणे, अन्नप्राशन संस्कार, गृहप्रवेश किंवा इतर कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी वसंत पंचमी चांगली मानली जाते। या दिवशी स्नान वगैरे आटोपून देवी सरस्वतीला पिवळ्या रंगाची फुले अर्पण करा। मा सरस्वतीला पांढरे वस्त्र परिधान करा। मा सरस्वतीची पूजा करा। आईच्या चरणी गुलाल अर्पण करा। मा सरस्वतीला पिवळे फळे किंवा हंगामी फळांसह बुंदी अर्पण करा। या दिवशी सरस्वतीच्या स्तोत्राचे पठण करावे। विद्यार्थ्यांसाठी वसंत पंचमीचे विशेष महत्त्व आहे। या दिवशी पिवळे कपडे परिधान करून खिचडी बनवून वाटण्याची प्रथा आहे। ज्योतिषांच्या मते 11 वाजल्याच्या नंतर दुपारपर्यंत कधीही सरस्वतीची पूजा करता येते। या दिवशी मुलांना नवीन कपडे घालून चौरंगावर लाल वस्त्र अंथरून मुलांना त्यावर बसवावे व देवी सरस्वतीची आराधना करून चांदीच्या चमच्याने खीर खाऊ घालावी। मुलांच्या जिभेवर एम, श्री किंवा ओम असे लिहावे। वसंत पंचमीला लहान मुलांना अक्षर अभ्यास करवल्याने मुले हुशार होतात। मुलांची अभ्यासात प्रगती होते। या दिवशी आई वडिलांनी आपल्या मुलांना मांडीवर घेऊन चांदीच्या चमच्याने किंवा डाळिंबाच्या काडीच्या मदतीने मधाने मुलांच्या जिभेवर एम, श्री किंवा ओम असे लिहावे। यानंतर सरस्वती पूजन करावे। तसेच तांदळाने भरलेली ताटली घ्यावी आणि त्यावर लहान मुलांच्या बोटाने या तिन्ही मधील कोणतेही एक अक्षर लिहावे। असे केल्याने त्यांचा बौद्धिक विकास होतो असे मानले गेले आहे। तसेच वसंत पंचमीला लहान मुलास प्रथम अन्नप्राशन करावयाचा विधी अर्थात उष्टावण करण्याची परंपरा आहे। वसंत पंचमीला राशीप्रमाणे करा उपाय, चमत्कारी परिणाम मिळवा। मेष, ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीच्या लोकांनी वसंत पंचमीच्या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे घालावे, पांढरे वस्त्र परिधान करून देवी सरस्वतीची पूजा करावी। तसेच या दिवशी तुम्ही सरस्वती कवच देखील पाठ करू शकता। असे मानले जाते की जे लोक असे उपाय करतात त्यांची बुद्धी वाढते, त्याचबरोबर मनाची एकाग्रता वाढते। वृषभ राशीच्या लोकांनी वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वतीची पूजा करताना पांढऱ्या चंदनाचा तिलक लावावा। देवीला फुले अर्पण करावीत। असे केल्याने देवी सरस्वती प्रसन्न होते असे मानले जाते। तसेच ज्ञान वाढते। मिथुन राशीच्या लोकांनी वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी हिरव्या शाईचे पेन घ्यावे। तसेच त्या पेनने तुमची इच्छा लिहून देवी समोर ठेवल्याने इच्छित फलप्राप्ती होते आणि लेखनाशी संबंधित समस्या दूर होतात। कर्क राशीच्या लोकांनी वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी खीर अर्पण करावी। संगीत क्षेत्राशी संबंधित असलेल्यांसाठी हा उपाय अत्यंत शुभ आणि लाभदायक ठरेल असे मानले जाते। सिंह राशीच्या लोकांनी वसंत पंचमीला देवी सरस्वतीची पूजा करताना गायत्री मंत्राचा जप करावा। असे केल्याने अभ्यासात अधिक रस निर्माण होतो असे मानले जाते। कन्या राशीच्या लोकांनी वसंत पंचमीच्या दिवशी गरीब मुलांना वाचन साहित्य भेट द्यावे। असे केल्याने शिक्षणाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात। तुळ राशीच्या लोकांनी वसंत पंचमीच्या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे गरीब ब्राह्मणाला दान करावे। असे केल्याने भाषणाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात असे मानले जाते। वृश्चिक
वसंत पंचमीच्या दिवशी वृश्चिक राशीच्या लोकांनी देवी सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी देवीची पूजा करावी. तसेच पूजेमध्ये लाल रंगाचे पेन अर्पण करावे. धनुराशीच्या लोकांनी वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करावी. असे केल्याने निर्णय घेण्याची क्षमता वाढते असे मानले जाते. मकर रास वसंत पंचमीच्या दिवशी मकर राशीच्या लोकांनी पांढरे धान्य दान करावे. असे केल्याने माता सरस्वतीचा आशीर्वादही प्राप्त होतो असे मानले जाते. बुद्धिमत्ताही वाढते. कुंभ राशीचे लोक वसंत पंचमीच्या दिवशी गरीब मुलांना स्कूल बॅग किंवा आवश्यक वस्तू दान करू शकतात. असे केल्याने तुमचा आत्मविश्वास वाढतो. मीन राशीचे लोक वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी लहान मुलींना पिवळ्या रंगाचे कपडे दान करू शकतात. असे मानले जाते की असे उपाय केल्याने करिअरमध्ये येणाऱ्या सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात.